आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मंगळवारी 4 नोव्हेंबरला आहे वैकुंठ चतुर्दशी आणि या दिवशी बघा आपल्याला रात्री 12 वाजता एक अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे। वैकुंठ चतुर्दशीला अत्यंत जास्त महत्त्व आहे, कारण या दिवशी हरी आणि हर यांची भेट होत असते। चातुर्मास संपून विष्णू निद्रावस्थेतून बाहेर येत असतात आणि बघा या विश्वाचा कारभार ते पुन्हा स्वतःकडे घेत असतात। जेव्हा चातुर्मासाला सुरुवात होते तेव्हा विष्णू निद्रावस्थेमध्ये जातात आणि या विश्वाचा कारभार ते महादेवांकडे सोपवतात। महादेवांच्या कुटुंबाकडे, शिव कुटुंबाकडे तो कारभार सोपवला जातो आणि त्यानंतर बघा जेव्हा चातुर्मासाची समाप्ती होते तेव्हा विष्णू निद्रावस्थेतून बाहेर येतात आणि या विश्वाचा कारभार ते स्वतःकडे घेतात। आणि बघा हरी म्हणजेच काय तर विष्णू आणि हर म्हणजे महादेव यांची भेट होत असते। तो दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्दशीचा असतो। म्हणजेच विष्णू आणि महादेवांची चातुर्मास संपल्यानंतर गळा भेट होत असते, तो म्हणजे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस असतो। आणि तो दिवस या 2025 मध्ये तिथीनुसार उद्या मंगळवारी 4 नोव्हेंबर रोजी आहे। तर बघा सगळ्यांनी न विसरता रात्री 12 वाजता ही प्रभावी सेवा करायची आहे। आपल्या घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी वैभव ऐश्वर्य नांदण्यासाठी, त्याचबरोबर हरी आणि हर म्हणजेच काय विष्णूंची आणि भोलेनाथांची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहण्यासाठी आपल्याला ही सेवा मंगळवारी रात्री बरोबर 12 वाजता करायची आहे। भले तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकट असू द्यात, अडचणी असू द्यात, किंवा एखादी इच्छा आहे ती फार दिवसापासून अपूर्ण आहे, ती पूर्ण होण्याचं नाव घेत नाही आहे, किंवा काही मनासारखे घडत नाही आहे, तर नक्कीच तुम्ही बघा मंगळवारी 4 नोव्हेंबरला ही सेवा रात्री 12 वाजता करायची आहे। या सेवेमुळे आपल्या कुटुंबावर हरी आणि हर यांची कृपादृष्टी राहते, म्हणजेच विष्णूंची आणि भोलेनाथांची कृपादृष्टी आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहते। आपल्या मुलांची, आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची चांगली प्रगतीही होते। घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते, अन्नधान्याची कमतरता त्या कुटुंबाला पडत नाही। त्यामुळे नक्की न विसरता ही सेवा मंगळवारी रात्री 12 वाजता करायची आहे। जर तुम्ही ही सेवा यावर्षी चुकवलीत तर बघा तुम्हाला पुढच्या वर्षीच वैकुंठ चतुर्दशी दिवशी ही सेवा करता येणार आहे, कारण वर्षभरात कधीही अशी सेवा पुन्हा आपल्याला करता येत नाही। ही सेवा अतिशय सुंदर आहे, खूप सोपी आहे आणि फक्त वैकुंठ चतुर्दशी दिवशीच करण्याची ही सेवा आहे। तर आपल्याला काय करायचं मी तुम्हाला सांगते। सुरुवातीला 2-3 गोष्टी आहेत वैकुंठ चतुर्दशीला तुम्ही त्या करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर वैकुंठ चतुर्दशी दिवशी मंगळवारी उद्या आपल्याला नित्यदेवपूजा करून घ्या, ते महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर देवघरातल्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि एक अखंड लवंग टाका। या 2 गोष्टी तुम्हाला नक्कीच उद्या देवघरातल्या मुख्य दिव्यामध्ये टाकायच्यात। यामुळे बघा घरामध्ये सुख समृद्धी नांदते। त्यामुळे हा एक छोटासा उपाय तुम्ही करू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीची सेवा करायची आहे। तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा। तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा हा तुळशीसमोर लावायचा आहे। या महत्त्वाच्या गोष्टी आहे। गाय वासराचं पूजन करा। घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गाय वासराची मूर्ती छोटी का होईना असतेच, तिचं पूजन तुम्ही अवश्य करायचं आहे। त्याचबरोबर बघा मुख्य दरवाजासमोर छोटी मोठी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा, शुभचिन्ह करा आणि गोपद्म जे आहे तर ते नक्की काढण्याचा प्रयत्न करा। गोपद्माला विशेष महत्त्व आहे या चातुर्मासामध्ये आणि वैकुंठ चतुर्दशी दिवशी पण तुम्ही काय करायचं आहे, गोपद्माची रांगोळी काढा, लक्ष्मीची पावलं काढा, शुभचिन्ह काढण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। तर या गोष्टी नक्की तुम्ही करायच्या आहेत। त्याचबरोबर आवळ्याच्या झाडाचं पूजन देखील तुम्ही करायचं आहे, कारण आवळ्याच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी
विष्णू आणि महादेव यांचा वास असतो. कारण सगळ्यांना माहीत आहे की आवळ्याच्या झाडाखालीच माता लक्ष्मीने हरी आणि हर यांना जेवू घातलं होतं. म्हणजे भोजनासाठी विष्णूंना आणि महादेवांना आमंत्रित केलं होतं आणि माता लक्ष्मीने या आवळ्याच्या झाडाखालीच विष्णूंना आणि महादेवांना जेवू घातलं होतं. त्यामुळे या आवळ्याच्या झाडाला विशेष असं वरदान देण्यात आलेलं आहे की या झाडामध्ये जे तुळशीच्या पानामध्ये तत्व असतात आणि बेलाच्या पानामध्ये जे तत्व असतात, तर या दोन्हीही वनस्पतींचे औषधी गुणधर्म या आवळ्याच्या झाडामध्ये आहेत. आणि जो कोणी आवळ्याच्या झाडाचं पूजन वैकुंठ चतुर्दशी दिवशी करतो, त्याच्या आयुष्यामधले दुःख किंवा जे काही अडचणी आहेत ते हरी आणि हर यांच्या कृपेने दूर होतात. त्यामुळे बघा, नक्कीच उद्या आवळ्याच्या झाडाचं पूजन आपल्याला करायचं आहे. आवळा नवमीला पण केलं जातं आणि वैकुंठ चतुर्दशी दिवशी पण या आवळ्याच्या झाडाचं पूजन हे केलं जातं. कारण मी आत्ता सांगितलं की तुळशीपत्र आणि बेलपत्र या दोन्ही वनस्पतींमध्ये असणारे औषधी गुणधर्म या झाडामध्ये असतात, आवळ्यामध्ये असतात. ती एक औषधी अशी वनस्पती आहे. त्यामुळे बघा, तुळशीपत्र आणि बेलपत्राचे जे उपाय आहेत ते वैकुंठ चतुर्दशी दिवशी विशेष केले जातात. त्यामुळेच आवळ्याच्या झाडाला एवढं महत्त्व आहे. नक्की आवळ्याच्या झाडाला तुम्ही हळद, कुंकू, अक्षत, त्याचबरोबर थोडंसं दूध, पाणी हे अर्पण करा आणि तिथे आपल्याला 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. या गोष्टी तुम्ही करा. घरामध्ये देखील आवळा आणा. आवळा जो आहे तर तो तुळशीला एक अर्पण करायचा आहे. देवघरामध्ये पण तुम्ही तो ठेवू शकता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर. तर आपल्याला या गोष्टी करायच्यात. आता बघूया की मंगळवारी रात्री 12 वाजता आपल्याला कुठली सेवा करायची. आता लक्षात घ्या, वर्षभरामध्ये आपण कधीही विष्णूंना बेलपत्र अर्पण करत नाही आणि महादेवांना तुळशीपत्र हे अर्पण करत नाही. पण वैकुंठ चतुर्दशी दिवशीच अशा प्रकारे आपण तुळशीपत्र जे आहे तर ते महादेवांना अर्पण करू शकतो आणि बेलपत्र जे आहे ते विष्णूंना अर्पण केले जाते. पुन्हा वर्षभर कधीही आपण अशा प्रकारे हे करत नाही. फक्त आणि फक्त वैकुंठ चतुर्दशीलाच आपण अशा प्रकारे महादेवांना तुळस आणि विष्णूंना बेलपत्र अर्पण करू शकतो. त्यामुळेच मी म्हटलं की जर तुमची उद्याची मंगळवारची 4 नोव्हेंबरची ही वैकुंठ चतुर्दशीची सेवा चुकली तर पुढच्या वर्षी येणाऱ्या वैकुंठ चतुर्दशीच्या तिथीलाच तुम्हाला ही करता येईल. त्यामुळे अतिशय सुंदर ही सेवा आहे, सगळ्यांनी करायची आहे. काय करायचं आहे तर तुम्हाला उद्या मंगळवारी 4 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता ही सेवा सुरू करायची आहे. त्याआधी तुम्ही 11:15 वाजता काय करा, तामणामध्ये महादेवांचे जे काही शिवलिंग आहे तर ते घ्यायचं आहे. शिवलिंगाला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या आणि जिथे तुम्ही देवघरामध्ये शिवलिंग ठेवताय तिथे तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, विष्णूंची मूर्ती तामणामध्ये घ्यायची आहे. विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊ शकता, कारण श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूंचा अवतार आहे. आणि त्यानंतर दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे श्रीकृष्णाला. जिथे तुम्ही रोज ठेवता आहात मूर्ती तिथे ठेवली तरी चालेल, किंवा एखादं तुम्ही वेगळं ताम्हण घेतलं श्रीकृष्णाची मूर्ती ठेवायला आणि शिवलिंग ठेवायला तरीही चालेल. तुमच्या मनावर आहे ते पूर्णपणे. आता काय करायचं आहे बघा, ही सेवा करत असताना देवघरातला दिवा अवश्य प्रज्वलित करून घ्या. एक दिवा आपल्या मुख्य दारासमोर उंबरठ्याजवळ प्रज्वलित करा आणि एक दिवा हा आपल्याला तुळशीसमोर लावायचा आहे. तुळशीसमोर शक्यतो तुपाचा दिवा लावा किंवा मग नसेलच तर तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता. एवढे 3 तरी दिवे लावलेले पाहिजेत. आता आपल्याला काय करायचं आहे, एक 11:15 किंवा 12ला 10 मिनटं कमी असताना अभिषेक वगैरे करून घ्यायचे. आता बरोबर 12 वाजले की काय करायचं, तुम्हाला हातामध्ये आपल्या तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करत, म्हणजे विष्णूंची नावं घेत हे तुळशीपत्र तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. किंवा तुम्ही फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत हे तुळशीपत्र जे आहे ते शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. मग तुम्ही 11 तुळशीची पानं घ्या, 21 घ्या, 108 घ्या, 1001 घ्या, कितीही तुम्ही घेऊ शकता. किंवा अगदी एक जरी घेतलं आणि तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा जप करत हे तुळशीचं पान शिवलिंगावर
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत अर्पण केलं तरीही चालेल. आता हे झाल्यानंतर काय करायचं आहे, बेलपत्र घ्यायचं आहे. 3 पानांचं एक बेलपत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावलीचं पठण करत हे बेलपत्र विष्णूंना म्हणजे श्रीकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे किंवा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत हे बेलपत्र तुम्हाला विष्णूंना अर्पण करायचं आहे. तर अशी ही सेवा तुम्हाला करायची आहे. बेलपत्र पण तुम्ही फक्त एक घेतलं तरी चालेल, 11 घ्या, 21 घ्या किंवा 108 घ्या, 1001 घ्या, कितीही घेऊ शकता. फक्त एक मिळालं, एक घ्या. तेच बेलपत्र पुन्हा तुम्हाला महादेवाचं नाव घेऊन किंवा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत विष्णूंना अर्पण करायचं आहे. तर अशी साधी सोपी सेवा आहे. बरोबर रात्री 12 वाजता मंगळवारी 4 नोव्हेंबरला तुम्हाला ही सेवा करायची आहे. विष्णूंना आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे आहे महादेवाचं नाव घेऊन आणि महादेवांना म्हणजे शिवपिंडीवर आपल्याला तुळस अर्पण करायची आहे विष्णूंचे नामस्मरण करून. हा योग फक्त वैकुंठ चतुर्दशी दिवशीच असतो आणि बघा बरोबर रात्री 12 वाजता हरी आणि हर यांची भेट होत असते. कारण चातुर्मासाची समाप्ती होऊन विष्णू हे निद्रावस्थेतून बाहेर येतात आणि महादेवांची गळा भेट ते घ्यायला आलेले असतात. त्या दिवशीच आपल्याला अशी ही सेवा करायची असते. घरातील स्त्री पुरुष कोणीही ही सेवा करू शकतात. नक्की ही सेवा करा. 4 नोव्हेंबर मंगळवारी रात्री 12 वाजता आपल्याला ही सेवा करायची आहे. मी सकाळी करू का ताई सेवा, मला वेळ नाही आहे किंवा 9ला रात्री करू का 10ला करू का असं चालणार नाही. अभिषेक वगैरे तुम्ही एक 10-15 मिनटं आधी करू शकता, पण तुम्हाला ही सेवा मात्र रात्री 12 वाजता बरोबर करायची आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना मंगळवारी 4 नोव्हेंबर दिवशी वर्षातून फक्त एकदाच करायची ही वैकुंठ चतुर्दशीची सेवा करता